नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्हीच्या या विशेष वृत्तांतात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जागतिक जैव इंधन दिवस आहे. जैव इंधनाचं वेगळं महत्त्व भारतासारख्या देशाला सांगायची गरज नाही, कारण एका अर्थानं आपण जैव इंधन, जैविक प्रक्रिया आपल्या खाण्यापिण्यापासून ते आपल्या शेणाच्या गौऱ्यांपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नेहमीच होती. त्याचं अधिक विकसित रूप हे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि ते सुद्धा आपल्या आयुष्याचा, बायोगॅससारखं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या आयुष्याचा भाग बनलं. आणि या निमित्तानं जगभरामध्ये बायोगॅस जी एक पर्यावरणपूरक आणि या कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बाकीच्या इंधन स्रोतांपेक्षा अधिक टिकाऊ, स्वस्त आणि लोकांपर्यंत पोहोचणारी व्यवस्था म्हणून नावारूपाला आली. आणि आज त्याचाच हा दिवस म्हणजे जागतिक जैव इंधन दिवस. आता या विषयासाठी जर का मला कोणाशी बोलायचं असेल तर विचार करा, माझ्यासोबत एक अशी व्यक्ती असेल, एक अशी संस्था आणि त्या संस्थेची एक प्रमुख व्यक्ती असेल की ज्या संस्थेला जगाच्या निवडक कंपन्यांपैकी एक असण्याचा मान आहे, ज्या कंपनीकडे सध्या बायो सोर्स म्हणून किंवा जैव इंधनाचा एक प्रमुख स्रोत म्हणून भविष्यात तिच्याकडे सगळे मार्केट सुद्धा, म्हणजे आताचे शेअर मार्केटची जी एक भाषा असते तर सगळे बुलिश आहेत ज्या कंपनीबद्दल. आणि त्यांच्या संस्थापकांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचा शब्द या क्षेत्रातला अंतिम मानला जातो. किंबहुना भारताच्या या क्षेत्रातल्या धोरणामध्ये त्यांचा सहभाग सुद्धा राहिलेला आहे. मी बोलतोय प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्या बाबतीत, आणि ते आज आपल्या सोबत आहेत या विषयावरती बोलण्याकरता. प्रमोद चौधरीजी, तुमचं स्वागत आहे साम टीव्हीवर. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. चौधरी सर, इकडे म्हणजे सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्ही याबद्दलचे अनेक मुद्दे मांडणार आहातच. माझा पहिला प्रश्न आहे की आज जग जिकडे म्हणजे ई कार, ई स्कूटर ते ई सिगरेट, ई मेल या सगळ्या ईकडे जात असताना, म्हणजे इलेक्ट्रिककडे जात असताना मोठमोठ्या कंपन्या तर आता त्यांच्या गाड्या घेऊन येत आहेत. आणि म्हणजे एखादी कंपनी तर अशी जाहिरात करते की आमच्या खाली जिकडे ओमिशन होतं तिथून आता फक्त पाणी येईल ग्लासमध्ये, स्वच्छ पाणी. त्या काळामध्ये आजही तुम्ही बायो इंधनाच्या, बायो बेस्ड इंधनासाठी तुम्ही प्रयत्न करताय. त्याच्यावरती एवढा तुमचा रिसर्च प्लांट आहे जिथे आपण हा इंटरव्ह्यू घेतोय. तर मुळात तुम्ही स्वतःला या आजच्या काळामध्ये बघता कसं, या इंडस्ट्रीला बघता कसं? अतिशय उत्तम प्रश्न आहे. बऱ्याच गोष्टी मला उत्तर देताना टच करावं लागतील. एक साईडनी म्हणजे असं की इथेनॉलमध्ये पण ई आहे, त्यामुळे त्यात काही असं वेगळं नाही आहे. देर आर डिफरंट काइंड ऑफ हे असतात. IC इंजिन आणि मोटर ड्रिव्हन इंजिन्स किंवा मोटरवरती चालणारी वाहनं, आणि ई वाहनं आहे ती सगळी मोटरवरती चालतात. IC इंजिनमध्ये तुमची पॉवर तयार होते आणि त्याच्यावरती मग व्हेकल पुढे जातं. मोटरवरती चालणार आहे त्याला बाहेरून इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करावं लागते. आणि ती इलेक्ट्रिसिटी जी आहे ती आपण जी ग्रीडची इलेक्ट्रिसिटी आहे किंवा बॅटरीची आहे किंवा सोलर आहे, तर याच्यातले जे नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत त्याच्यामधनं प्रदूषण होत असतं. आणि हे प्रदूषण कशासाठी आहे तर कार्बनसाठी होतं. कार्बनचं जे प्रमाण वाढत चाललं आहे, क्लायमेट चेंजच्या दृष्टीने जो प्रयत्न चालू आहे तो मिटिगेट करता, तो ई व्हेकलमध्ये म्हणावं तेवढं होत नाही. बरं, शहरातलं प्रदूषण कमी होतं. सो ई व्हेकल्स आर जनरली लुक्ड ॲज अर्बन व्हेकल्स. अच्छा. हां, म्हणजे ई व्हेकल घेऊन कोणी 1000-1200 किलोमीटरच्या प्रवासाला निघाला आहे, इव्हन अमेरिकेत अजून होत नाही ते, त्याला होईल ते आज न उद्या. कारण त्याच्यामध्ये बॅटरी, त्याचं चार्जिंगमधले 2 चार्जिंगमधले असणारी त्याची क्षमता काय, या सगळ्या गोष्टी अजून अंडर डेव्हलपमेंट आहे. बऱ्यापैकी त्यात काम चाललं आहे. कमिंग टू बायोफ्युएल आणि बायोफ्युएलमधला जो होणारा वापर, ह्याच्यामध्ये काय की बायोफ्युएल आज 63 देश जगात त्यांनी त्यांची पॉलिसी केली आहे, मॅन्डेट केलं आहे की बायोफ्युएल ही वापरली पाहिजे. बरं. तर त्याकरता बायोफ्युएलचे फायदे शोधले पाहिजेत की का असं होतं ते बायोफ्युएलमध्ये. तर भारताच्या दृष्टीने आपण पहिले फायदे बघू की त्याच्यामधले महत्त्वाचे 4 ते 5 फायदे आहेत. पहिला भाग म्हणजे हा शेतीमालावर आधारित उद्योग आहे. अच्छा, इंटरेस्टिंग. हां, कारण त्याच्यामध्ये काय होतं की शेतीमालाला जास्ती जर तुम्हाला व्हॅल्यू मिळवायची असेल, तुम्हाला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल, तर त्याच्यामध्ये ह्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. हा एक पहिला भाग. दुसरा भाग असा की जी झाडं आणि पानं, फुलं असतात ते कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात. ते त्याच्यातनं जे ॲब्सॉर्ब करतात त्यातनंच आपण पुन्हा इंधन तयार करतो, त्याला कन्वर्ट करतो फर्मेंटेशन, आणि त्याचं आपण इंधन तयार करतो. सो ही सर्क्युलर सायकल आहे. या सायकलमध्ये नवीन कार्बनचं उत्पन्न होत नाही आहे, जे ऑइलमध्ये होतं. आणि ऑइलवरती जर चालणारं तुमचं ई असेल, ई व्हेकल असेल, तर त्याच्यामध्ये पण ऑब्व्हियसली होतं. ते अर्बनमध्ये होत नाही. कोरोडीला तुम्ही कोळसा जाळून NTPCमध्ये तुम्ही ते तयार करताय आणि त्याच्यावरती जर वाहन चालतात की
नाविन्यता नाही नाविन्यता नाही आहे. हां, कारण त्याच्यात तुम्ही ते शिफ्ट करताय, फक्त तिथलं प्रदूषण तुम्ही तिकडे घेताय आणि इकडे कमी करताय. हो. तर ह्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ईबद्दल नक्कीच म्हणजे महत्त्व वाढत चाललेलं आहे सगळं, हे मान्य मला. आमचा प्रयत्न असा चालेल की पुढचे काही वर्ष 15, 20, 25 वर्ष बायोफ्युएल ही लागणारच आहेत. कारण आपल्या ज्या गाड्या जुन्या सगळ्या IC इंजिनवाल्या आहेत, हो. इंटरनल कंबशन इंजिन, तर त्याला काहीतरी इंधन लागणार आहे. आणि ते इंधनामध्ये आत्ता जी आपली क्रूड ऑइलची जी इंधन आहेत त्याच्या जोडीने बायोफ्युएल हे ब्लेंड केले जातं. बरं. आणि त्याच्यामुळे हे जे फायदे आहेत बायोफ्युएलचे, की त्याचं प्रदूषण कमी होणं, त्याच्यामध्ये कार्बन कमी होणं, हे सर्व फायदे मिळतात. आणि ह्याच्यामध्ये आणखी थोडासा ऑक्सिजनचा भाग असल्यामुळे ते ऑक्टेन एनहान्समेंट म्हणतो आपण, हो. ती पण आपल्याला बायोफ्युएलने मिळते. सो बायोफ्युएलचे बरेचसे फायदे आहेत जे IC इंजिनला याच्यामधनं मिळू शकतात. आणि बायोफ्युल इंडस्ट्री असताना आमचं ऑटोमोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सुद्धा बऱ्यापैकी इंटॅक्ट राहतं, जे इलेक्ट्रिकच्या बाबतीत राहणार नाही. बरोबर आहे. कारण ह्याच्यामध्ये काय की एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर किंवा IC इंजिनची जी व्हेकल आहेत त्याला जे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स जे लागतात सगळे मिळून, बरं. ते 10,000च्या पुढे जास्ती लागतात. बरं. आणि इलेक्ट्रिकल व्हेकलला ते फ्यू हंड्रेड्समध्ये किंवा कपल ऑफ थाउजंडमध्ये होतं. बरं. तो हे जे ऑटो कॉम्पोनंट इंडस्ट्री जी आहे, SME किंवा ही जी आहे, ती ह्याच्यावरती बरीचशी अवलंबून आहे. की जिथं नोकऱ्या मिळतात, SME आहेत, तर तो जो भाग आहे तो बायोफ्युएलकडनं धक्का लागत नाही त्याला, पण त्याला पूरक हे होऊ शकतं. हो. आणि ह्याच्यातनं रुरलमधली जी इकॉनॉमी आहे त्याला पण चालना मिळते. कारण बायोफ्युएलला लागणारा जो माल आहे तो ग्रामीण ह्याच्यातनं येतो, शेतकऱ्यांच्या येत येतो. त्यामुळे तिथं पण उद्योजकता आहे, तिथं पण रुरल प्रॉस्पेरिटी आहे, याला सगळ्याला चालना मिळेल. बरं. इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये मला टीका नाही करायची, पण कुठेतरी तसं दिसतंय की त्याच्यातनं ह्या गोष्टीला चालना मिळणं शक्यता कमी आहे. चौधरी सर, मी तुम्हाला इकडे थोडंसं थांबवतोय. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम टीव्हीवर आपण पाहताय जागतिक जैव इंधन दिनानिमित्त एक खास मुलाखत प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासोबत. पाहत रहा साम टीव्ही. चौधरी सर, म्हणजे मी बायोफ्युएल म्हणजे मी काय रॅन्डम तुम्हाला असे मी शब्द जे आमच्या कानावरती इतक्या वर्षानुवर्ष येत होते. सो बायोफ्युएल, कोजेन, इथेनॉलचा वापर, इथेनॉल आणि हे टाकू आपण, साखर बाय प्रॉडक्ट बनेल आणि ऊसाचा सगळा म्हणजे आमचे सगळे कारखानदार जसे आपले सौदी अरेबियातले अरब असतात तसे आमचे साखर कारखानदार होतील वगैरे मी अनेक वर्ष ऐकतोय. तर मला एक प्रश्न अगदी स्पेसिफिक करून विचारायचा आहे. आपण एक हातातून निसटत चाललेल्या ट्रेनच्या मागे आहोत. म्हणजे एकीकडे तंत्रज्ञान येत आहे, ओपेक देशांवरचं प्रेशर कमी करून घेण्यासाठी पाश्चात्य राष्ट्र झटत आहेत, आणि इकडे आपल्यासारखा एक वेगळाच विजनरी आहे जो म्हणतो की नाही, आपल्याला बायोफ्युएल धरून राहिलं पाहिजे. सो या मधल्या काळामध्ये असं काय झालं की आपण म्हणजे मी किमान 10 वर्ष आधीपासून कोजेन आणि इथेनॉल शब्द ऐकतोय, जेट्रोफा ऐकतोय. मग या इतक्या एक 10-15 वर्षामध्ये आपण एका मिसिंग ऑपॉर्च्युनिटीच्या अजूनही मागे लागायला हवं. माहिती ही इनफॅक्ट ही सनराईज इंडस्ट्री आहे आत्ता पुढच्या 30-40 वर्षासाठी. बरं. जे फ्युचर जे आहे 2050, आता तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या ज्या पॉलिसी आहेत एनर्जी बास्केटच्या, या 2050शी कम्पेअर केल्या जातात. 2050 त्याच्याशी आहेत. आणि त्याच्या ह्याला जोडून सगळ्यांनी आपापल्या पॉलिसीज डिक्लेअर केल्या आहेत की आम्हाला झिरो कार्बन, रेस टू झिरो म्हणून तुम्ही शब्द ऐकला मला माहीत नाही, आफ्टर पॅरिस ॲग्रीमेंट ऑफ क्लायमेट चेंज. सो रेस टू झिरो ह्याच्यामध्ये बायोफ्युएल त्या बास्केटमध्ये हा महत्त्वाचा दुवा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही इव्हन एव्हिएशन, मरीन ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती तर अजून तुम्ही, मला माहिती नाही तुम्ही प्रवास कराल का, मधलं तुम्हाला इंजिन दाखवलं विमान की वरती चालतं आहे तर तुम्ही त्यात बसून प्रवास कराल का? कारण काय या गोष्टी अजून याला वेळ लागेल. बरं. पण ह्या ज्या आता इंधनावरती चालत आहेत किंवा ज्याच्यावरती आपण बायोफ्युएल वापरू शकतो, मिक्स करू शकतो. मी आत्ता म्हणत नाही की सगळं 100%, पण मिक्स करू शकतो. आणि एक एव्हिएशनला त्यांनी टार्गेट दिलं आहे 50 सालापर्यंत 50%. व्हेरी गुड टार्गेट. भारताने आत्ता घेतलं 20% बायोफ्युएल्स. सो ही अशी जी टार्गेट्स आहेत. आणि ह्याच्यानंतर त्याच्या भोवती जे काही नवीन टेक्नॉलॉजी येते, कारण तंत्रज्ञान हॅज टू मूव्ह टुगेदर. की त्याला फ्लेक्स फ्युएलची कार जी आत्ता ब्राझीलमध्ये ऑलरेडी आहे की ते 85% इंजिन तो सेन्सॉर ॲडजस्ट करतो. की तुम्ही पेट्रोल पंपावरती गेलात की तिथं तुम्ही पेट्रोल घातलं किंवा इथेनॉल घातलं तुमच्या आवडीच्या रेशोनी, आणि त्याच्यातनं ते ॲडजस्ट होतं तो सेन्सॉरनी. आणि परफॉर्मन्समध्ये काही फरक पडत नाही. परफॉर्मन्स चांगला राहतो, प्रदूषण कमी होतं, कार्बन फुटप्रिंट आमच्या भाषेत जे क्लायमेट चेंजला जे घातक आहे ते म्हणजे कार्बन फुटप्रिंट. आमच्यासमोर आमच्या प्रेक्षकांसाठी एक चित्र उभं करू शकता. म्हणजे जसं आम्हाला आता
फ्युएल चार्जिंग स्टेशन्स दिसतात समोर की हे नेमकं कसं असणार आहे, आम्हाला गॅस स्टेशन्स दिसतात समोर की गाडीमध्ये गॅस कसा भरला जातो, तसं तुम्ही जे हे सांगताय की इथेनॉल आणि पेट्रोल एकत्र तुमच्या हव्या तशा प्रपोर्शनमध्ये एकत्र कराल. सो असं जगात कुठे आहे आणि ते भारतात कुठे होऊ शकतं याचा काही एक किंवा पायलट प्रोजेक्ट कधी झाला आहे का किंवा काय? अरे आत्ताच गडकरी साहेबांनी 100% इथेनॉलचे पंप त्यांनी चालू पुण्यातच आहे आमच्या एक पहिला पंप चालू केलेला आहे. तो 100% इथेनॉलचा तो दिसायला पंप, पेट्रोलचा पंप आणि भावंड आहे अगदी, काही त्याच्यामध्ये फरक नाही आहे. बरं. दुसरं जे आता 20% आहे ते डेपोमध्येच ब्लेंड होऊन येतं. अच्छा. ऑइल कंपन्याच्या, त्यामुळे तिथं काही प्रश्नच येत नाही आहे. ते 20% त्याला फ्लॅश ब्लेंडिंग ते रेडीमेड येतं. आणि ह्याच्या पुढचं जे वाढवायचं आहे त्याला हे इथेनॉल पंप उपयोग पडतील. तो याच्यामध्ये काही नाही. शेजारी म्हणजे आता ऑलरेडी ह्याच्यामध्ये थायलंडमध्ये सुद्धा ते लिहितात की बाबा हा E10चा पंप आहे. E10 म्हणजे 10% इथेनॉल, हा E15चा आहे, हा E20चा आहे. सो अशा पद्धतीने ते डिस्पेन्सर तसे त्यांनी हे केलेले ॲडजस्ट केलेले शेजारी. तो याच्यात काही फरक नाही. इन्फ्रास्ट्रक्चर तेच वापरता येईल. कार तीच आहे. 20% कारमध्ये फरक पडायला काही करत लागत नाही. तो या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली, आणि आता आपण 8% पोचलो आहोत ह्या वर्षी आत्ताचं जे आहे. आणि 20% आपल्याला पुढच्या एक 3-4 वर्षात अचीव करायचं आहे. 5 वर्षात होईल. 20% ब्लेंड पेट्रोल जर आलं सक्सेसफुल, सगळ्यात सक्सेस म्हणजे अवेलेबल झालं तर ते तुमचं पर्पज हे झालं आहे ऑलरेडी. म्हणजे थोडंसं हे आहे की ऑलरेडी ते स्मॉग टाईपची जी पिक्चर आहे ते कमी होत चाललेलं आहे. अच्छा, म्हणजे दिल्लीला जो सारखा अडचणीचा प्रश्न येतो त्याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे दिल्लीचा जो प्रश्न येतो म्हणजे जवळच्या शेतामध्ये जाळतात म्हणून त्याचा हे येतो, स्मोक येतो. पण मी जे म्हणतो की जे थंड प्रदेशाचे जे प्रॉब्लेम असतात थंड हवेचे, की ते पार्टिक्युलेट मॅटर आणि हे स्मोक आणि हे म्हणून जे एक कोॲलेशन होऊन ते खाली बसतं ते ऑलरेडी कमी होतं. या सगळ्या बऱ्याचशा देशांचे हे आहेत, त्याचे रिपोर्ट आहेत ते. आणि भारतामध्ये जो दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे जे ॲग्री रेसिड्यू आहे ती जाळून आपण तो हे होतं, त्याचं प्रदूषण होतं. त्याच्याऐवजी ते इथेनॉलमध्ये निर्माण करायचं. इनफॅक्ट जिथं आपण बसलो आहे ते सगळे डेव्हलपमेंट या R&D सेंटरमध्ये झालेले आहेत. आणि शेजारी तो पायलट प्लांट आहे आमचा की तिथं हे आपण टेस्ट केलं आहे. आणि ह्याच्यातनं आता 3 प्रोजेक्ट्स, इंडियन ऑइलचा एक, HPCLचा एक आणि BPCLचा एक, असे 3 प्रोजेक्ट कमर्शियल स्केलचे, फुल स्केलचे. मी अगदी समजा सिम्प्लिफिकेशन, ओव्हर सिम्प्लिफिकेशन करून म्हणायचं झालं तर दिल्लीच्या बाजूच्या प्रदेशातून जो सगळा वापरलेला शेतमाल आहे जो जाळून टाकला जातो तो तुमचा वस्तुतः कच्चा माल आहे की ज्याच्यातून आधी काहीतरी चांगलं बनवू शकतं? चांगलं बनू शकतं, त्यांना 2 पैसे मिळू शकतात, वेस्ट टू वेल्थ. आणि महाराष्ट्र सुद्धा शक्य आहे. महाराष्ट्र पण शक्य आहे. पण मग अशी ह्याची काही सप्लाय चेन सिस्टीम आहे ना. मग आता ते हळूहळू इव्हॉल्व होती. आता हे पहिले 3 कमर्शियल प्रोजेक्ट हे झाल्यानंतर याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप तयार होईल. हे ॲग्रिगेटर जे आहे, हा जो कच्चा माल ऑलरेडी काही आलेले आहेत एंटरप्रेनर्स की कलेक्ट करून पोस्ट करायचं. दुसरा भाग असा आहे की यातनं डिसेंट्रलाइज मॉडेल तयार होऊ शकेल वेगवेगळ्या ठिकाणी. सो यातनं बरेचसे फायदे आहेत की रुरल इकॉनॉमीला ते त्याचा पुश मिळेल. सो अपार्ट फ्रॉम आपण इथेनॉलबद्दल जाणून घेतलं, त्याचं महत्त्व अजूनही आहे हे तुम्ही एक दावा करताय आणि तो अर्थात तुमच्या स्टॅट्स आणि डेटाच्या बेसवरती तुम्ही करताय. सो अपार्ट फ्रॉम दॅट, भारत यामध्ये जागतिक इंडस्ट्रीच्या या बायो बेस्ड फ्युएलच्या इंडस्ट्रीमध्ये भारत कुठे आहे आणि भारताचा फ्लॅग बेरर म्हणून प्राज कुठे आहे आणि तुम्ही वर्तमान आणि भविष्य कसं पाहता? ह्याच्यामध्ये ब्राझीलनी सुरुवात केली. 73 साली जो ऑइल शॉक बसला होता त्याच्यानंतर ब्राझील, कारण त्यांच्याकडं शुगर केनमधलं मेन क्रॉप आणि भरपूर लँड होती, तर त्यांनी ते चालू केलं. अमेरिकेने 80मध्ये ते कॉर्नपासून सुरू केलं. म्हणजे बघा परत की हे ऊसाच्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळाला, इथल्या कॉर्न फार्मर्सना मिडवेस्टमध्ये जे आहे ते कॉर्न फार्मर्सना हे झालं. आणि ह्याच्यामध्ये पहिले बाकी या दोघांशिवाय जास्ती कोणी त्यावेळी पाहिलं नाही. 99 साली जेव्हा असं सिद्ध झालं की ह्या वापरामुळे जे ऑक्टेन जो लागतो वाढवायला, त्याच्यामध्ये पूर्वी ते एक ॲडिटिव्ह घालायचे, त्याला MTBE म्हणायचे, की त्या MTBEचे ज्या फ्युम्स यायच्या त्या कार्सिनोजेनिक आहेत, जे कॅन्सर कॉझिंग असतात, पाण्यामध्ये त्या डिझॉल्व्ह होतात. सो ह्या वापरामुळे ती भीती कमी झाली. सो हा ॲडेड बेनिफिट झाला. ह्याच्यानंतर जे झालं, अल गोरनी इनकन्व्हिनियंट ट्रूथ म्हणून एक फिल्म काढली, तुम्ही पाहिली असेल, सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये क्लायमेट चेंजवरती, सो 2000 सालापासून क्लायमेट चेंजवरती फोकस आला. आणि त्याच्यामुळे मग खडबडून जगामध्ये त्याच्यावरती हालचाली सुरू झाल्या जास्तीत जास्ती. लकीली भारतामध्ये वाजपेयींच्या काळात त्यांनी ऑइलवरचा डिपेंडन्स, कारण भारतामध्ये आपण 80% ऑइल इम्पोर्ट करतो,
तर त्याचा डिपेंडन्स आपल्याला कमी करायचा आहे, म्हणून त्याला स्वदेशी इंधन या नावाने त्यांनी याला प्रोत्साहन दिलं, हो इथेनॉलला. आणि त्यावेळी लकीली वी आर देअर इन द फोरफ्रंट टू डेव्हलप द टेक्नॉलॉजी ॲट अ व्हेरी शॉर्ट नोटीस. आणि त्याची जी टेक्नॉलॉजी केली, त्याचे पायलट प्रोजेक्ट झाले, मिरज डेपो, मनमाड डेपो, लकीली त्याची पण महाराष्ट्रातनं सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर त्याचा वापर वाढत गेला. मग त्यांनी 1 जानेवारी 3 ते 30 जून 4 ही 1.5 वर्षाची पॉलिसी डिक्लेअर केली की 5% वापरायचे काही काही स्टेटमध्ये, आणि ते सक्सेसफुल झालं. दुर्दैवाने वाजपेयींचा पुढच्या ह्याच्यात ते याच्या गेले, म्हणजे काय म्हणतात कंटिन्यू झालं नाही कंटिन्यू सरकार कंटिन्यू झालं. त्याच्यात थोडं त्याच्यामध्ये ह्या विषयाकडे जरा बाजूला गेला. परत मग ते 14 साली या सरकारने परत त्याला पुन्हा चालना केली. मधल्या काळात ही जी क्लायमेट चेंजची तुम्ही जर शब्द ऐकला COP 15, COP 16 ह्या ज्या क्लायमेट चेंजच्यासाठी आहेत, त्याला खूप महत्त्व वाढलं होतं. मी स्वतः पण कॉपच्या काही मीटिंग अटेंड केल्या, डेन्मार्कमध्ये होती, ती होती. आणि आता पॅरिस कॉपला आपण वी हॅव बिकम सिग्नेटरी टू ब्रिंग डाऊन द कार्बन पर्सेंटेज डाऊन ग्रॅज्युअली. त्याच्याकरता जी काही आपण गोल्स घेतलेली आहेत वगैरे, तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे जगामध्ये मगाशी म्हणून 63 देशांनी हे ॲग्री केलेलं आहे. आणि भारत पण वन ऑफ द मॅन्डेटमध्ये पुढाकार आहे आपला. याच मुद्द्यासह इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपण संवाद साधतोय प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांच्याशी आज जागतिक जैव इंधन दिनानिमित्त. पाहत रहा साम टीव्ही. सो आयडियली आपण एक चित्र रंगवायचं म्हटलं, जे तुम्ही रंगवू शकता की बायोफ्युएल बेस्ड कधी होईल तेव्हा होईल, पण किमान आता बायोफ्युएल बेस्ड आता भारताच्या आवाक्यात आहे. टेक्नॉलॉजी आपल्यासारख्या कंपन्यांनी बऱ्यापैकी उपलब्ध करून दिलेली की जी प्रत्यक्ष अप्लाय आपण करू शकतो. तर तुम्ही चित्र कसं पाहता की सर्वसाधारण 2 व्हीलरपासून मोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत, मोठ्या व्हेकल्सपर्यंत ट्रान्सपोर्टसाठीच्या आपण हे कॉम्बिनेशन कसं देऊ शकतो आणि किती टप्प्यात हे लागू झालं पाहिजे? आता म्हणलं ना मला की आता सध्या 8% आपण पोचलेलो आहोत. 8% ब्लेंडिंग. आणि सरकारने 20%चं टार्गेट केलं तर 2030 साली. ते त्यांनी आता प्रिपोन करून 25 साली केलं. आणि त्यांचा आता आग्रह असा आहे की 23 पासूनच आपण ते वापरायला लागूया. 20% काही त्याला येत आपण आहोत तयार, त्याला देश म्हणून इंडस्ट्री तयार आहे. इंडस्ट्री तयार आहे. आता त्याच्यामध्ये काय की कपॅसिटी जी आहे प्रोडक्शनची, त्याच्याकरता त्यांनी म्हणून एवढी एक पॉलिसी नाही केली, तर त्यांनी बरेचसे फीडस्टॉकला एनकरेज केलं. म्हणजे रॉ मटेरियल जे आहे हे करायला. पूर्वी तुम्ही मगाशी म्हणला की साखर कारखान्यामध्ये चालायचं मळीपासनं, पण त्यांनी साखर कारखान्यांना आता परवानगी दिली की तुम्ही ज्यूस पण वापरू शकता. म्हणजे तुम्ही क्रश केल्यानंतर ऊस तुम्ही साखरेकडे जायचं का एथेनॉलकडे जायचं. आणि त्यांनी प्राईसमध्ये चांगली पॅरिटी दिलेली आहे. वेअरॅज शुगरची प्राईस इंटरनॅशनल असल्यामुळे, कनेक्ट असल्यामुळे ती अप अँड डाऊन होते. ही ऑइल कंपन्याकडनं ही प्राईस त्यांना बांधून मिळाल्यामुळे त्यांचा म्हणजे तुम्ही पाहत असाल की शुगर फॅक्टरीचे सगळ्यांचे निकाल खूप चांगले झालेत याच्यामुळं. एथेनॉलमुळे जी इंडस्ट्री थोडीशी गडबड करते ती आता ती बऱ्यापैकी बाळसा झालेलं आहे. आणि त्यांना एक वरदान मिळालेलं आहे. सो पुन्हा एकदा एक असं मोठं स्टेटमेंट, पण ज्याला आज कदाचित स्वप्नाळू स्टेटमेंट बघितलं जाईल, असं तुम्ही करू धसता का की भारतामध्ये साखर बाय प्रॉडक्ट ठरेल ब्राझील सारखा, आणि इथेनॉल हे आपलं यापुढचं इंधन ठरेल, मोठा प्रॉडक्ट ठरेल? झालंच ऑलरेडी स्टेटमेंट. काय आता ज्यूसपासनं हे दिलेले आहे, सिरपपासनं परवानगी दिलेली आहे. त्यात आम्ही 2 पावलं पुढे गेलो आहे की आम्ही ते सिरप टिकवायला, कारण सिरप टिकत नाही फार वेळ, तर ते करायला आम्ही त्याचं बायो सिरप म्हणून त्याचं कन्व्हर्शन करतो, एक ट्रीटमेंट देतो की ज्या योग्य तुम्ही वर्षभर ते सिरप साठवू शकता आणि लागेल तसं वापरून तुम्ही त्याचं एथनॉलमध्ये रूपांतर करू शकता. सो ऑलरेडी हे या सध्याच्या गेल्या 3 वर्षात 18 साली बायोफ्युएल पॉलिसी आली, 2018 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारची. आणि त्या पॉलिसीमध्ये ह्या सगळ्या चालना दिल्या आहेत. चांगले भाव बांधून दिलेले आहेत. म्हणजे 52 रुपये 55 रुपये असे काही वेगळे भाव आहेत. आणि हे करून थांबलं नाही आहे. त्यांनी कॉम्प्रेस बायोगॅस म्हणून आणखी एक प्रोग्राम लॉन्च केला आहे. त्याला सतत प्रोग्राम म्हणतो आपण, त्यांनी नाव दिलं आहे सतत म्हणून. तर त्याच्यामधनं ह्याच्यापासून वेस्टपासून तुम्ही बायोगॅस पण करू शकता. सो ह्या ॲग्री वेस्टपासून वेस्ट टू वेल्थ जो प्रकार आहे तो खरोखर चाललेला आहे. इट इज नो मोर अ रिअल वेस्ट, इट इज द म्हणजे काय मेन प्रोडक्ट. आणि त्याच्यामधनं तुम्ही बायोगॅस, म्हणजे बायोगॅस हा गॅशस बायोफ्युएलचा प्रकार आहे. एथेनॉल इज अ लिक्विड बायोफ्युएल. तर तुम्ही याच्यामध्ये यू कॅन हॅव अ चॉईस, यू कॅन मेक बोथ द थिंग. आणि फोकस इज कमिंग ऑन दिस. आणि ऑइल कंपन्यांचं जे काय पेमेंट सायकल असते आणि जे फिक्स प्राइसेस बांधून दिले आहेत,
या प्रॉम्प्टली होतात. अर्थात. त्यामुळे ह्याच्यामध्ये बरंच त्यांनी हे केल्यानंतर इंटरसबमिशन दिलं होतं सरकारने इतके पे करायला. आणि सगळ्यात आत्ता महत्त्वाची म्हणजे ॲडिशन जी झाली ती म्हणजे डॅमेज ग्रेन किंवा सरप्लस ग्रेन. याच्यामुळे काय होतं की ॲग्री प्राइसेस या स्टॅबिलाइज करायला उपयोग होतो. बरं. म्हणजे जे गोडाऊनमध्ये माल सरप्लस होतो, कधी शॉर्टेज होतं, याच्याऐवजी यांच्यामुळे एक त्याला इक्विलिब्रियम तयार होतो आणि तो संतुलन अचीव करण्याचं काम या बायोफ्युएल पॉलिसीने होतं आहे. तुम्हाला तुमच्या या क्षेत्रातल्या योगदानासाठी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर पुरस्कारसुद्धा तुम्हाला प्रदान करण्यात आला. तुम्हाला बायोफ्युएल मॅन ऑफ इंडिया म्हटलं जातं. तुम्ही जगामध्ये सुद्धा नाव आहे आणि त्याच्या अर्थातच तुम्ही आला म्हणजे तुमच्या पाठोपाठ प्राज इंडस्ट्रीज आली. आज तुम्ही या प्रवासाकडे अजून कुठल्या राहून गेलेल्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या ज्या जरा तेव्हा आणखी गाठायला हव्या होत्या, आणि आता बायोफ्युएल मॅन सध्या काय करतायत, त्यांचे यापुढचे प्लॅन्स काय आहेत आणि भविष्य कसं पाहताय? प्लॅन्स खूप आहेत. म्हणजे तुम्ही म्हणलं की तुम्ही परत मी इथं का की जिथं आपण आत्ता बसलो आहोत हे आमचं बॅकबोन आहे. आणि एका विजनरी माणसाच्या सांगण्यावरनं किंवा त्याच्या प्रोत्साहनामुळे मी हे तयार केलं. विनोद खोसला जे अमेरिकेचे इव्हेंजलिस्ट म्हणतात त्यांना, आणि त्यांनी त्यावेळी मला प्रोत्साहन दिलं की आपण R&Dमध्ये भाग घेत नाही इंडियावाले. आणि त्यावेळी मी हे 2008 साली स्थापन केलं. लोकांना आश्चर्य वाटलं की एवढे 80 कोटी खर्च करून आपण हे उभं केलेलं आहे त्यावेळचे, आणि त्याच्यामध्ये आपण बरेचसे संशोधन चालू आहे. सो सेकंड जनरेशन एथेनॉल ही पहिली महत्त्वाचा टप्पा होता, तो आपण केलेला आहे. इथं आता एव्हिएशन एथेनॉल किंवा फ्युएलवरती ते काम चाललेलं आहे. मरीन फ्युएलवरती काम चाललेलं आहे. आणि हा जो टप्पा आहे ह्याचं सगळ्याचं सांगड आम्ही बायो मोबिलिटी सर्कल, जे बायो मोबिलिटी म्हणजे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, कॉम्प्रेस बायोगॅस, बायो डिझेल, मरीन फ्युएल, एव्हिएशन फ्युएल आणि बायो हायड्रोजन. आणि माझ्या मते बायो हायड्रोजन इज गोइंग टू ऑल्सो बिकम इम्पॉर्टंट ॲज अ फ्युचर फ्युएल, बिकॉज इट विल ॲक्ट लाईक अ लिंक बिटवीन तुम्ही जे ईचं कौतुक सांगत होता त्या ईशी आणि ॲग्रीची सांगड. कारण त्यातनं फार्मरना फायदा काही नाही आहे, पण ही जर आम्ही कनेक्टिव्हिटी दिली की बायोमास बेस्ड फ्युएल्स होईल टू बी यूज फॉर ई व्हेकल्स, तर हा एक मोठा टप्पा होणार आहे. आणि माझं सगळं आत्ताचं जे अटेन्शन आहे की, कारण माझी बॅकग्राऊंड ॲग्री वाढलो मी ॲग्री जरी इंजिनियर असलो तरी, तर ती कुठंतरी ह्या लोकांना हा फायदा पोचला पाहिजे ही पहिल्यापासून माझी धारणा आहे. आणि त्याच्यामध्ये बायो हायड्रोजन विल हेल्प कनेक्ट दॅट की ॲग्री साईड आणि ई साईड. मी आय गेस याबद्दल तुमचं एका ठिकाणी स्टेटमेंट सुद्धा वाचलं होतं की बायो फ्युएल बेस्ड सेल्स रिप्लेस ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी. फ्युएल सेल, फ्युएल सेलसाठी हे वापरता येईल बायो. याचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन आणि ऑक्सिजन जो आहे या दोन्हीच्या ह्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि मग ती तुमच्या व्हेकलला रन करेल. हा एक भाग झाला. हे बायो मोबिलिटी सर्कल सारखंच आपण आता बायो प्रिझम म्हणून हा एक नवीन इनिशिएटिव्ह लॉन्च केला आहे. आपण पाहिलं असेल की सिंगल यूज प्लास्टिकवरती बंदी आलेली आहे. समुद्रामध्ये प्लास्टिकची घाण खूप आहे. प्लास्टिकचं डिस्पोजल कसं करायचं हा सगळीकडे प्रश्न आहे. तो ह्या एंटायर रेंज, हा जो पेट्रोकेमिकलचा रेंज आहे हा सगळा आपण बायोबेस करू शकतो. किंवा बायोबेसला दुसरं नाव आहे की हे हायड्रोकार्बन्स आहेत. तुमचे ऑइल बेस आहे ते हायड्रोकार्बन आहेत. एक्झॅक्टली. आम्ही सगळं कार्बोहायड्रेटवरती करतो. बरं. आपण शाळेत शिकलोय की हायड्रोकार्बन आणि कार्बोहायड्रेट. सो हा जो एक शिफ्ट आहे हा आमच्या रुटीनी महत्त्वाचा वसा आहे आमचा, की ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट करायचे आणि त्याच्यातनं सामान्य माणसाला. मी इव्हन एका इंटरव्ह्यूमध्ये तुमचं हेही स्टेटमेंट वाचलं होतं की तुमची पुढची झेप ही एव्हिएशन फ्युएलसाठी सप्लाय उभा करणं हे पण आहे ना. मग ते आता म्हणलं तेच काम झालेलं आहे. आणि आता आम्ही ऑइल कंपनीशी बोलतो, कारण ॲक्च्युअल फिजिकली सप्लाय ते करतात. तो त्यांच्याशी बोलून त्याच्यावरती, आणि अमेरिकेत आमचे जे पार्टनर आहेत त्यांच्याशी, की ह्यातली जी सेकंड जनरेशन इथेनॉलची टेक्नॉलॉजी ती किंवा नॉर्मल जे वेस्ट आहे त्याच्यापासून ब्युटॅनॉल कोणतो जो रूट आहे तो, आणि अल्टिमेटली मेकिंग एव्हिएशन फ्युएल. सो याच्यावरती बरंच काम चाललेलं आहे. आणि आत्ता काही ट्रायल याच्यावरती विमानं उडलेली आहेत. आम्ही एअरफोर्सकडनं पण त्यांनी आमचं सॅम्पल अप्रूव्ह केलेलं आहे. सो हे आहे, इट्स अ मॅटर ऑफ टाईम. आणि आता जी पॉलिसी आहे कमिटी फॉर्म झालेली आहे फॉर एव्हिएशन फ्युएलसाठी, सो त्याच्यामध्ये पण आमचा सहभाग आहे. माझ्यामध्ये एक इट्स मॅटर ऑफ बिफोर द टर्न ऑफ द डिकेड एव्हिएशन फ्युएल विल बिकम रिॲलिटी.
कारण 27 सालापासून त्यांचा नियम लागू होणार आहे हो. की एव्हरी इयर वी हॅव टू रिड्यूस बाय 2%. चौधरी सर, मी तुम्हाला इकडे थोडंसं थांबवतोय. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर साम टीव्हीवर आपण पाहताय जागतिक जैव इंधन दिनानिमित्त एक खास मुलाखत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांच्यासोबत. पाहत राहा साम टीव्ही. मध्यंतरी तुम्हाला अगदी प्रतिष्ठेचा वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरमवरती तुम्ही ॲडवायझर म्हणून नेमणूक झाली आणि भारतातून नेमणूक झालेली आपण एकमेव व्यक्ती आहात. सो एक तर त्या तुमच्या या पदाबद्दल, तुमच्या पुढच्या जबाबदाऱ्यांबद्दल तर सांगाच तुम्ही, पण त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण बायो इकॉनॉमी म्हणतो तर शब्द फार कॅची आहे आणि असे अनेक शब्द आपण ऐकतो. बायो इकॉनॉमी किंवा डिजिटल इकॉनॉमी. पण बायो इकॉनॉमी आम्हाला ही दिसेल कशी, याचं प्रारूप जगात कुठे पाहायला मिळतं का? आणि भारतासारख्या खंडप्राय देशात बायो इकॉनॉमीचं आम्ही स्वप्न बघत असू तर ते दिसेल कसं? अतिशय बायो इकॉनॉमीमध्ये बऱ्याचशा गोष्टी की सगळे जे स्टेक होल्डर आहेत त्या स्टेक होल्डर्सचे इंटिग्रेटेड जो इकॉनॉमीचा जो फॉर्म्युला तयार होतो त्याला आपण थोडक्यात बायो इकॉनॉमी म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणजे ग्रोअर, फार्मर, नंतर ते त्याच्यापासून जे फीडस्टॉकपासून जे तयार होतं त्याच्यापासून होणाऱ्या प्रोसेसेस. सो आमच्यासारखे टेक्निकल लोक, असे जगभर जे टेक्निकल लोक पसरले आहेत आणि यातनं जे तयार होतं ते प्रॉडक्ट, प्रोसेस, फीडस्टॉक, प्रोसेस आणि प्रॉडक्ट, याच्यावरती जे याची सांगड, यातलं इकॉनॉमिक्स. कारण शेवटी अफोर्डेबल झालं पाहिजे. आज पेट्रोकेमिकलला जेव्हा आम्ही कॉम्पिट करतो, पेट्रोकेमिकल याला, तर हे कॉम्पिटिटिव्ह किंमतमध्ये झालं पाहिजे, कॉस्टिंग. एक्झॅक्टली. अदरवाईज नो बडी विल बाय इट जस्ट बिकॉज ग्रीन आहे. आता सगळीकडे युरोपमध्ये सगळीकडे ग्रीन प्रोडक्ट, ग्रीन लेबलिंग हे झालेलं आहे. कार्बनचं रेटिंग काय हे पण मागायला सुरुवात झालेली आहे. सो हे सगळीकडे जगभर पसरत चाललं आहे. भारतात पण येऊ घातलेलं आहे या सगळ्या गोष्टी की तुम्ही जे काय देताय त्याला ग्रीन लेबलिंग काय असणार आहे. आणि याच्यामुळे स्पेशली तरुण पिढी जी आहे ही फार कॉन्शियस आहे की त्यांना ह्या गोष्टीमध्ये पहिल्यापासून आहे की बाबा आम्हाला ह्या गोष्टींचं भान आहे. तर ह्या सगळ्याची जी सांगड आहे ही कुठतरी ही बायो इकॉनॉमीचा भाग होतो. आणि आता जी वर्ल्ड बायो इकॉनॉमी फोरम आहे हा त्यांचा जो आत्ता जो भाग आहे हा तर आहेच आहे. त्यांनी नॉर्डिक कंट्रीजमध्ये फॉरेस्ट्री रेसिड्यू ऑफ फॉरेस्ट्री, कारण तिथं फॉरेस्ट्री खूप आहे, पाईन आणि स्प्रूस वगैरे. तर त्याच्या वेस्टपासनं या बऱ्याचशा गोष्टी ज्या तयार होत आहेत, जे सेल्युलोजिक फायबरचा शर्ट इज व्हेरी इंटरेस्टिंग की हा, आणि ते प्राऊडली सांगतात की बाबा हा आमचा जो आहे. सो ही जी मटेरियल्स, केमिकल्स अँड मटेरियल्स कमिंग आउट ऑफ द बायो रूट्स और बायो बेसिक प्रोसेसेस, ह्याच्यावरती जे इकॉनॉमिक्स तयार होतं आहे येतो. त्या रॉ मटेरियलवाल्याला 2 पैसे मिळतात, टेक्नॉलॉजी करण्याला आहे आणि कस्टमरला जो एक सॅटिस्फॅक्शन आहे, हे सगळ्याची जी सांगड आहे याला आपण थोडक्यात बायो इकॉनॉमी म्हणू शकतो. आणि बायोफ्युएल इज वन पार्ट ऑफ द होल स्कीम. जे बायोफ्युएल्स, बायो प्लास्टिक्स, बायो पॉलिमर्स, नंतर सेल्युलोजिक बायो, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दे फॉर्म द पार्ट ऑफ बायो इंडस्ट्रियल किंवा इंडस्ट्रियल बायोटेक, ह्याचे जे भाग आहेत. आपल्याला फार्मा बायोटेक माहिती आहे, ॲग्री बायोटेक माहिती आहे, जेम क्रॉप आहे, हे आहे. तसं हे इंडस्ट्रियल बायोटेक, हे त्याच्याखाली ही पूर्ण बायो इकॉनॉमी डिफाईन होते. आणि भारतामध्ये ही बायो इकॉनॉमी आत्ताच नुकत्याच त्यांनी नवीन डिक्लेअर केलं की एवढं आपलं टार्गेट होऊ शकेल. इट वॉज ओरिजिनली $100 billion. नाऊ दे आर टॉकिंग अबाउट $250 billion in next few years. So it will become a part of the backbone of the economy of any nation. या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये प्राज आहे, पण प्राजच्या व्यतिरिक्त हा एवढा मोठा सगळा पसारा असेल तर त्याला आणखी की ही इंडस्ट्री आणखी ब्लूम होण्यासाठी कितपत स्पेस आहे, आणखी प्लेयर्स कसे आहेत या इंडस्ट्रीला? तुम्ही ॲज अ या क्षेत्रातले प्रमुख म्हणून, भीष्म पितामह म्हणून या क्षेत्रातले तुम्ही काय सांगाल? तुम्ही प्राजकडे सुद्धा कसं पाहता हाही स्टेटमेंट त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि इंडस्ट्री वाईज याकडे बाकीच्या इंडस्ट्रीचं लक्ष जात आहे का? आज एवढे स्टार्टअप्स येतात पण हा विषय तेवढा असा बज का नाही वाटत आहे? तुम्ही लोकांनी ग्लॅमर नाही दिला याला. सगळीकडे जे ग्लॅमर आहे सगळं ते IT, हे. पण माझं एक स्वतःचं एक अशी हे आहे की धारणा आहे म्हणा किंवा कन्व्हिक्शन आहे की इंडस्ट्री 4.0 पण आपण पोचलेलो आहोत. अच्छा. इंडस्ट्री 1.0 म्हणजे जेम्स वॅट, किंवा 2.0 म्हणजे फोर्ड मॅस प्रोडक्शन, 3 म्हणजे यूज ऑफ कॉम्प्युटर, 4 म्हणजे आता जे डिजिटल टेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे, हे इंडस्ट्री 4.0. माझं मध्ये इंडस्ट्री 5.0 इज जस्ट राऊंड द कॉर्नर. अच्छा. आणि त्या ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे ह्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यामधला दुसरा महत्त्वाचा दुवा राहणार आहे बायो इकॉनॉमी.
कारण आता क्लायमेट चेंजचे जे इफेक्ट आहेत की तुमची इतर इंडस्ट्री ह्यांनी ते ॲड केलेले आहेत, ते कमी नाही केलेले. हो इंडस्ट्रियलायझेशनच्याच मुळे हे कुठे आलेले. तुमचे आत्ताचे कोकणातले फ्लड काय किंवा जे दरडी कोसळणं काय किंवा आता उत्तराखंडात हे सगळीकडे चाललेलं आहे. जर्मनीत यावर्षी जर्मनीत किती फ्लड आले. हो सो हे जे सगळं आहे ह्याच्या मागे कुठेतरी क्लायमेट चेंज आहे ते मला वाटतं जगाला पटत चाललेलं आहे. आणि क्लायमेट चेंजला अरेस्ट करायला बायो इकॉनॉमी विल बी व्हेरी व्हेरी क्रिटिकल. हे माझं स्वतःचं आग्रह सांगणं आहे. आणि म्हणूनच जेवढ्या लवकर आपण बायो बेस्ड टेक्नॉलॉजीज अडॉप्ट करू आणि ह्याच्यामध्ये म्हणून स्कोप नवीन स्टार्टअपमध्ये हळू येईल ते आता. बरं. आणि हे जे एंटरप्रेनरशिप आहे किंवा छोटे मोठे आहेत पण याच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे जर कोणी करू शकलं की ह्याच्यामध्ये काय होतं की बायो, त्याला लागणारे एन्झाईम्स, हो त्याला लागणारे ईस्ट, कॅटलिस्ट या सगळ्याची एक सांगड घालायला लागते. वेस्टर्न कंट्रीमध्ये याला सुरुवात झालेली आहे. हो इंडियामध्ये, भारतामध्ये आम्ही म्हणलं तसं पायोनिअरिंग वर्क आहे, फ्लॅग बेरर आहोत. आणि जे जसे इतर लोक येतील त्यांना बरोबर घेऊन माझ्यामध्ये हा एक मोठा एक चळवळ सुरू होईल बायो इकॉनॉमीची, याची मला खात्री आहे. आगे चौधरी सर, याशिवाय इतक्या चांगल्या नोटशिवाय आणखी कुठे थांबायचं? कारण जर का आजची दृष्टी असेल आणि आजच्याही काळात तुम्ही एवढ्या ठामपणे म्हणताय की जिकडे सारखं ई म्हटलं जातं, सगळ्या गोष्टी ई आहेत, डिजिटल आहेत, आणि त्या काळात एक व्यक्ती महाराष्ट्रातली, भारतातली असं म्हणते की पुढचं टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री 5.0 ही AI आणि प्लस बायो इकॉनॉमी असणार आहे. सो नेहमीप्रमाणे जो कोणी असा भविष्यवेत्ता असतो एकतर त्याच्याकडे दूरदृष्टीचा म्हणून बघितला जातो किंवा त्याची खिल्ली उडवली जाते. पण ते काय होणार ते आपण लोकांवरती सोपूयात. पण चौधरीजी, आज तुम्ही साम टीव्हीला या आजच्या जागतिक जैवइंधन दिनानिमित्त ही खास मुलाखत दिली, त्यासाठी तुमचे खरंच आभार. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही चांगले प्रश्न विचारले त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष, आणि आज जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आपण त्यांची मुलाखत घेतली. अनेक मुद्द्यांची उकल सुद्धा झाली आणि या निमित्तानं आपल्याला लक्षात आलं असेल की आपल्या नेहमीच्या पठडीच्या जगाच्या पलीकडे केवढ्या शक्यता आहेत, केवढ्या पॉसिबिलिटीज आहेत. जर का प्रमोद चौधरी वयाच्या या टप्प्यावरती, सॉरी नो ऑफेन्स, पण प्रमोद चौधरी वयाच्या या टप्प्यावरती एवढे आशावादी राहू शकतात, तर मग आपण एक यंग जनरेशनचा देश म्हणून या गोष्टीकडे का बघत नाही? का आपण हा मोडस ऑफ आपली पूर्ण मानसिकता बदलत नाही की आमचे साखर कारखाने हे फ्युएल म्हणजे इंधन तयार करणारे कारखाने आहेत, आम्ही साखर तयार करत नाही, आम्ही इंधन तयार करतो. पण ही जाणीव एखाद्या व्यक्तीला असू शकते आणि त्याला जर का पाठबळ मिळालं तर ते प्रत्यक्षात येऊ शकतं. गरज आहे एका दृष्टिकोनाची, एका अशा व्यक्तिमत्वाची, आणि आय गेस बायोफ्युएल दिनानिमित्तानं आज आपल्याला तसं व्यक्तिमत्व दिसलेलं आहे. चौधरीजी, तुमचे पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. त्यासाठी सुद्धा आभार. साम टीव्हीच्या या विशेष वृत्तात आपण इथेच थांबूयात. पाहत रहा साम टीव्ही.